नमस्कार मित्रांनो, CET डिसेंबर 2024ची फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. प्रोसेस मी आज तुम्हाला दाखवत आहे. इथं क्लिक करायचं, ही फीस बघून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर इथं ॲग्री करायचं, क्लिक हेअर टू प्रोसीड करायचं, मग पुढे जायचं आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. थोडा वेट करायचा. प्रोसीड झाल्यानंतर इथं पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचं आहे. मार्कशीटवर जे पूर्ण नाव असेल ते पूर्ण टाकायचं आहे मित्रांनो. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून ही एक्झाम असते टीचरसाठी. इथं पूर्ण नाव टाकून घ्यायचं इंग्लिशमध्ये. फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची, जेंडर, आयडेंटिटी प्रूफ टाकायचं. आयडेंटिटी प्रूफच्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये इथं पत्ता टाकायचा आहे. सब लोकॅलिटी, स्टेट सिलेक्ट करायचं, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचं आहे 2 वेळेस. त्याच्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे 2 वेळेस. त्याच्यानंतर क्वेश्चन टाकायचं आहे. क्वेश्चनच्या ठिकाणी आपण नेबर नेम नाही तर काहीतरी क्वेश्चन दिलेलं आहे, हे क्वेश्चन सिलेक्ट करायचं. नंतर कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. नंतर मग OTPसाठी प्रोसीड होईल. इथून OTPसाठी प्रोसीड झालेलं आहे. इथं एक्झिट मारायचं. इथं बरोबर आहे की नाही चेक करायचं. आणि इथे खाली मग हे बॉक्स दिलेलं आहे, याच्यात टिक करायची. बरोबर असेल तर मग पुढे जायचं. OTP झालेला आहे, OTP सेंड झालेला आहे. OTP घ्यायचा, OTP टाकून मग पर्सनल डिटेल्स पुढं कंप्लीट झालेली आहे. पर्सनल डिटेल्स इथून मग नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची, कॅटेगरी डिसेबिलिटी येस नो, कॅटेगरी सिलेक्ट करायची, ST सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर सेल्फ एम्प्लॉई काय आहे ते चेक करायचं. कॅप्चा टाकून मग सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, मग येस करायचं. त्याच्यानंतर मग कोणत्या पेपरासाठी आपल्याला करायचं आहे. डीड झालं आहे, बीएड झालं आहे. डीड झालं असेल तर फर्स्ट करायचं, बीएड असेल तर सेकंड करायचं. त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची. पहिली मराठी ठेवायची आहे, दुसरी माझ्या कॅन्डिडेटचं दोघी आहे, दोघी सिलेक्ट करत आहे. पण एकच एक्झाम देणार आहे, त्याच्यामुळे मी एकच एक्झाम सिलेक्ट करतो आहे. दुसरी हिंदी. इथं व्यवस्थित किती मार्कांनी पास आहे, काय आहे ते इथं दिलेलं आहे. वाचन सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथं DED आहे, मग इथं 2 नंबर सिलेक्शन करायचं आहे.
माहितीप्रमाणे सगळं करायचं. कॅप्चर टाकून मग पुढे सबमिट करायचं. सेवन नेक्स्ट करायचं. पुढे येस करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे पॉपअप आल्यानंतर इथं एज्युकेशन डिटेल्स आहे. पास असेल तर पास, एफेअर असेल तर एफेअर, एक्झाम पासिंग इयर आहे. इथं पासिंग इयर सिलेक्ट करायला घ्यायचं आहे. इथं युनिव्हर्सिटीचं हे सिलेक्ट करायचं आहे. युनिव्हर्सिटी कोणती आहे आपली ती सिलेक्ट करायची. पर्सेंटेजच्या ठिकाणी टोटल वगैरे सगळे टाकायचं आहे. इन्स्टिट्यूट पिनकोड टाकायचा आहे. टोटल मार्क्स कितीपैकी किती मिळाले हे सगळं टाकायचं आहे. माझ्या कॅन्डिडेटच्या माहितीप्रमाणे मी इथे टाकून घेतो आहे. युनिव्हर्सिटी नेम वगैरे, टोटल मार्क्स वगैरे सगळे टाकून घेतो आहे. नंतर सेवन नेक्स्ट करतो. त्याच्यानंतर मग अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचरच्या सेक्शनमध्ये आलो आहे. त्याच्यानंतर इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. 10 ते 200 KB फोटो इथं सिलेक्शन करायचं आहे आणि सिग्नेचर 4 ते 30 KB. सेवन नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मग पुढचं पॉपअप येईल. इथं ईमेल व्हेरिफिकेशन होणार. चेक करायला लावायचं आहे आपली माहिती इथं. त्याच्यानंतर इथं चेकबॉक्समध्ये जे बरोबर असेल ते चेकबॉक्समध्ये चेक करून घ्यायचं आहे. जर काही एडिट करायचं असेल तर इथूनच एडिट करायचं आहे. इथून एवढंच एडिट होणार आहे. आय ॲग्री करायचं. फायनल सबमिशन करायचं. त्याच्यानंतर ईमेल व्हेरिफिकेशन करायचं. ईमेलला एक OTP येईल. तो ईमेलला OTP आल्यानंतर फॉर्म पूर्ण होणार आहे मित्रांनो.